नमस्कार मित्रांनो, आरोग्यदायी आयुर्वेद चॅनलमध्ये तुमचे पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. सर्दी पडशामुळे होणारा व सर्दी बरी झाली तरीही बरा न होणारा खोकला याच्या फक्त 3 दिवसाच्या वापराने हमखास होईल बरा. सर्दी, पडसं आणि खोकल्याचा सामना प्रत्येकालाच वर्षातून किमान एकदा तरी करावाच लागतो. कधीकधी ही सर्दी बरी झाल्यानंतरही खोकला काही केला जात नाही आणि हाच खोकला जर जास्त दिवस राहिल्यास शरीरात मोठ्या प्रमाणात कफ तयार होऊन आपल्या फुफ्फुसांना अगदी चिटकून राहतो. याकडे वेळीच लक्ष दिले गेले नाही तर न्यूमोनिया किंवा TB सारख्या गंभीर आजारात याचे रूपांतर व्हायला वेळ देखील लागत नाही. त्यामुळे हा खोकला वेळीच थोपवणे तितकेच महत्त्वाचे ठरते, कारण वेळेत घातलेला 1 टाका पुढील 9 टाके वाचवतो असे म्हटले जाते. बाजारात मिळणारे कफ सिरप दिसायला आकर्षक तर दिसतातच, शिवाय आपला खिसा देखील चांगल्याच प्रमाणात हलका करून जातात. आणि शोकांतिका हीच असते की एवढे महागडे कफ सिरप पिऊन देखील खोकला काही जात नाही. आणि म्हणूनच आजच्या महागाईच्या युगात मी आज तुम्हाला स्वस्तातला परंतु गुणकारी घरगुती उपाय सांगणार आहे. पण जर तुम्ही आमचा चॅनल अजूनही सबस्क्राईब केला नसेल तर लगेच व्हिडिओ खाली लाल रंगाचे सबस्क्राईब बटन दाबून चॅनल लगेच सबस्क्राईब करा व चॅनलचे सभासद व्हा. आणि अशाच आरोग्यवर्धक नवनवीन व्हिडिओंच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर टच करा. खोकला फक्त 3 दिवसात पूर्णपणे बरा करणारा आणि सर्वात गुणकारी उपाय बनवण्यासाठी आपण सर्वप्रथम घेणार आहोत हे मध. मधाचा वापर खोकला बरा करण्यासाठी आणि घशाच्या सर्व समस्यांसाठी फार पूर्वीपासून केला जात आहे. म्हणून खोकला कितीही चिवट असू द्या, मधाच्या वापराची योग्य पद्धत माहीत असल्यास तो नक्की बरा होतो. हा उपाय बनवण्यासाठी आपण येथे 1 चमचा मध घेणार आहोत. हे 1 चमचा मध एका वाटीत घ्या. यानंतर आपण येथे दुसरा घटक घेणार आहोत, तो म्हणजे ही काळी मिरी. काळी मिरी उष्ण व कफनाशक असल्याने शरीरातील घशातील कफ पातळ करण्याचे काम ही काळी मिरी करते. काळी मिरी बारीक वाटून याची बारीक पूड आपल्याला वापरायची आहे. साधारण अर्धा चमचा मिरी पूड आपण या मधात ॲड करणार आहोत. यानंतर तिसरा घटक आपण वापरणार आहोत, तो म्हणजे हा आल्याचा रस. आले ठेचून किंवा बारीक किसून आल्याचा रस काढायचा आहे. आता हा रस साधारण अर्धा चमचा या प्रमाणात या मिश्रणात ॲड करायचा आहे. यानंतर सर्व घटक चांगल्या प्रकारे मिसळून एकजीव करायचे आहे. हे साधारण अर्धा मिनिट चांगले मिक्स करायचे आहे. तोपर्यंत व्हिडिओ तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही लाईक करू शकता. आता हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स झाले आहे. चला तर आता आपण पाहणार आहोत याचा वापर कसा आणि कधी करायचा. याचा उपयोग रात्री जेवणानंतर झोपण्यापूर्वी करायचा आहे. हे संपूर्ण मिश्रण झोपण्यापूर्वी प्यायचे आहे. यानंतर मात्र किमान अर्धा तास तुम्ही काहीच खायचे किंवा प्यायचे नाही. हा उपाय केल्याच्या पहिल्याच दिवसापासून तुमचा कफ असलेला खोकला कमी झाल्याचा अनुभव तुम्हाला येईल. हा उपाय केल्यानंतर तुमचा अनुभव माझ्यासोबत अवश्य शेअर करा. सर्व वयोगटांसाठी वापरात येणारा खोकला बरा करणारा हा साधा सोपा घरगुती उपाय तुम्हाला आवडल्यास लाईक करा, गरजवंतांना शेअर करा व चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.